नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच मुंबई महानगरपालिकेची तिजोरी ज्यांच्याकडे आहे आणि तिजोरी सांभाळणारा जर कुबेर मानत असू तर मुंबई महानगरपालिकेचा कुबेर म्हणून ज्यांचा परिचय करून दिला जातो असे यशवंत जाधव अडचणीत आलेले आहेत. यशवंत जाधव हे शिवसेनेतले असे नेते आहेत की जे प्राप्त स्थितीमध्ये शिवसेनेतल्या मुंबईच्या राजकारणासाठी आत्ताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत आणि ते तितकेच येत्या भविष्यात सुद्धा गरजेचे आहेत. या यशवंत जाधवांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्याच्या रीतसर तक्रारी झाल्या, त्या रीतसर तक्रारीची रीतसर चौकशी सुरू झाली आणि आता हे सगळं प्रकरण थेट तपासणी पथक घरी येण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आयकर विभागाकडे झालेल्या तक्रारीचा आधार घेत आयकर विभागाच्या अनेक धाडी या मुंबईमध्ये आज सकाळपासून सुरू आहेत. त्यातल्या विविध प्रकारच्या धाडी या आता कंत्राटदारांच्या घरात सुद्धा सुरू आहेत. पण यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेनं आपला स्वतःचा एक बचाव उभा केलेला आहे. शिवसेनेचं म्हणणं असं आहे, एक, हे तर होणारच होतं, दोन, हा मराठी अस्मितेवरचा हल्ला आहे. मुळात भ्रष्टाचार आणि अस्मिता या दोन्हीही गोष्टी तराजूच्या एकाच तागडीत येऊ शकतात का? जर त्या येऊ शकत नसतील तर तराजूच्या दोन स्वतंत्र तागड्यांमध्ये या गोष्टी टाकल्याच्या नंतर भ्रष्टाचाराची की अस्मितेची कोणती तागडी वर खाली होईल हा प्रश्न यासाठी गरजेचा आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातल्या कुठल्याही मुद्द्यावर कधीही चर्चेला जायचं म्हटलं तर अस्मितेचा मुद्दा शिवसेनेकडून ढाल स्वरूपात कायम पुढे आणला जातो. आत्ताच्या घडीला यशवंत जाधव यांच्यावरच्या कारवाईच्या निमित्तानं शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेतली रचना ही अस्वस्थ आहे. शिवसैनिकांनी तपास यंत्रणेच्या विरोधामध्ये यशवंत जाधव जिथे राहतात त्या परिसरात आंदोलन करायचा प्रयत्न केला. त्यांना तसं करण्यापासून नेत्यांना रोखावं लागलं. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्या विरोधात केलेले आरोप गंभीर आहेत. ते म्हणतात की एका बनावट कंपनीच्या माध्यमातून, अर्थात एका हे उदाहरण द्यायला अशा अनेक बनावट कंपन्या यशवंत जाधवांच्या असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलंय. किरीट सोमय्या म्हणतात की बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बीएमसीतल्या भ्रष्टाचाराचा पैसा हा दुबईला वळवण्यात आलेला आहे. या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेत गेली 25 वर्ष सत्तेत असलेली शिवसेना ही खरंच इतका पैसा सत्तेतून जन्माला घालते का? सत्तेतून जन्माला आलेला हा इतका सगळा पैसा भारताबाहेर वळवला खरंच जातो का? हे अनेक प्रश्न आहेत. यशवंत जाधव हे हिमनगाचं टोक आहे का? हाही त्यातला एक आणखी कळीचा मुद्दा. आपण चर्चेला याच निमित्तानं सुरुवात करतोय लक्षवेधीच्या आजच्या भागाची. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत राजकीय मान्यवर. या चर्चेला आपण यासाठी इतर कुठल्याही आणखी विश्लेषकाला जोडलेलं नाही कारण त्या निमित्तानं चर्चेतला राजकीय विश्लेषकांचा आरोप आणि प्रत्यारोपांचा वेळ कमी होऊ नये. आपल्या सोबत मवियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकारची शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या मुंबई विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या सोबत विनोद मिश्राजी आहेत. दोघही मान्यवर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. दोघांचेही या चर्चेमध्ये स्वागत. त्या चर्चेला आपल्या सुरुवात करण्यापूर्वी मला पटकन दोन प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. या प्रतिक्रिया आहेत डॉक्टर किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईच्या निमित्तानं शब्दबाण चालले. किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांची मोडस ऑपरेंडी सांगण्याचा प्रयत्न केला तर छाप्याच्या मागची मोडस ऑपरेंडी ही संजय राऊतांनी समोर आणली. त्या दोघांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत.
स्टेटमेंट महावरनी दिलंय की हो यशवंत जाधवचा माणूस अशा पद्धतीने रोकडे पैसे द्यायचा, आता मी बँकेत टाकायचो, महामाणूस चेक घेऊन जायचा. 15 कोटी रुपये यशवंत जाधवच्या खात्यात, त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीचे 2 मुलं, त्यांच्या कंपन्या, हे 15 कोटी यायचे आणि त्यातला काही पैसा फॉरेनला पाठवण्यात आला, UAE पाठवण्यात आला. आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा लोक उभे होते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्यांनी तिथे सांगितलं की घाणेरडं राजकारण या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात नाही देशात. आपल्या विचारांचं सरकार आलं नाही एखाद्या राज्यात म्हणून त्या पक्षाच्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताकदीवर त्रास द्यायचा, चिरडून टाकायचं, बदनाम करायचं. तुमचे लोक का धुतल्या तांदळासारखे आहेत का? या चर्चेला आपण सुरुवात करतोय. आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर राजू वाघमारे यांच्यासाठीचा पहिला प्रश्न. राजू वाघमारे, यशवंत जाधव यांच्यावर झालेली कारवाई किंवा तपास यंत्रणांनी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली कारवाई ही काही एका दिवसात नाही. या संदर्भातले आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. लेखी टाकी तक्रार नोंदवल्या गेलेल्या आहेत. लेखी टाकी नोंदवलेल्या तक्रारींच्या आधारे तपासणी सुरू झालेली आहे. मग असं असताना आत्ताच्या घडीला हा सगळा मुद्दा अस्मितेवर नेण्याची गरज काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या धाडी टाकणं निवडणुकांच्या तोंडावर त्या पक्षातील विरोधकांना, त्या पक्षातील आपल्या विरोधकांना टार्गेट करणं, त्यांच्यावर ईडी, इन्कम टॅक्स आणि CBI यांच्या धाडी टाकणं हा भाजपचा पायंडा पडलेला आहे. म्हणजे आता भाजप इतक्या खालच्या थरावर जाऊन राजकारण करायला लागलेली आहे की भाजपला जनाची आणि मनाची काहीच राहिलेली नाही. बाय हुक और बाय क्रूक काहीही करायचं आणि निवडणुकीच्या संदर्भात जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला खाली पोहोचण्याची भाजपची तयारी झालेली आहे. त्याच्यामुळे राजकारण इतकं गलिच्छ भाजपने केलंय की त्याला मर्यादा नाही. माझं स्पष्ट मत आहे की ज्या कोणी चुका केल्या असतील त्यांच्यावर तुम्ही धाडी टाका, त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची ती करा, पण प्रत्येक वेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांना गप्प करण्याचं जे षडयंत्र भाजप रचतंय जी, तो जो भ्रष्टाचार भाजप करतंय त्याचं उत्तर भाजप देणार आहे की नाही? ठीक आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार झाला. आपल्याला डॉक्टर वाघमारे असं वाटतं की तपास यंत्रणांची कारवाई ही भाजप प्रेरित आहे आणि ती निवडणुकांच्या तोंडावर केली जाते. डॉक्टर वाघमारे, आपल्या या मुद्द्याला उत्तर आपल्या सोबत असलेले विनोद मिश्राजी देतील. मिश्राजी, तपास यंत्रणांच्या कारवाईच्या मागे भाजपचं डोकं आहे हा आरोप सातत्यानं होतो आणि तो सातत्यानं खोटा ठरावा याच्यासाठी समर्थ उत्तर सापडत नाही, असं का? प्रसादजी, काय आहेत की ह्याच्यात राजू वाघमारे साहेब खूप सिनियर प्रवक्ते आहेत, नेते आहेत. ह्याच्यात 2 भाग आहे यांच्या जबाबात. पहिला भाग काय आहे की यशवंत जाधव साहेबांवर कारवाई. प्रकरण काय आहेत? 2019 चे विधानसभाचे निवडणूक चालू होता त्यावेळी जे सी फॉर्म, एफिडेव्हिट मध्ये सी फॉर्म जोडले होते, आपली प्रॉपर्टी किती, आपले कुटुंबाचे किती असेट्स आहेत, लायबिलिटी आहेत, त्याबद्दल एक माहिती इलेक्शन कमिशन कडे देण्याच्या गरजेच्या आहे म्हणून नियम म्हणून यामिनी जाधव मॅडमने एक फाईल केली होती. त्याबद्दल तेव्हाचे आताचे माजी आमदार MIM चे त्यांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशन कडे. इलेक्शन कमिशनने इलेक्शन IT डिपार्टमेंटला डायरेक्ट केलं की कारवाई करा. आपण वारिस पठाण यांच्याबद्दल बोलताय का? आपण वारिस पठाण यांच्याबद्दल बोलताय? हा, वारिस पठाण साहेबांची कंप्लेंट होती. जी. एक तर राजू वाघमारे साहेबांनी हे जाणून घेतलं पाहिजे की वारिस पठाण साहेबांची कंप्लेंट होती की ह्यांच्या सी फॉर्म मध्ये तफावत आहे. IT विभागचे डायरेक्टर इन्व्हेस्टिगेशन आणि
त्याची इन्क्वायरी केली. इन्क्वायरी करून त्यांनी काय त्याच्यात माहिती मिळाली की यशवंत जाधव साहेब आणि त्यांची फॅमिली यांच्या नावावर 15 कोटी उदय शंकर महारवार जे सेल कंपनीचे मालक होते, प्रधान डीलर्सचे, हे कलकत्ताची सेल कंपनी आहे, ह्याच्या माध्यमातून त्यांनी आपले खात्यामध्ये, आपल्या परिवाराच्या खात्यामध्ये हे पैसे जो ब्लॅक मनी होते ते जे कॉन्ट्रॅक्टर कडून घेतले होते, त्यांनी ते पैसे हा कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पांढरे केले, ब्लॅक पैसेचे त्यांनी व्हाईट केले. झालं काय याच्यात विनोदजी याच्यामध्ये एक छोटा पुढचा मुद्दा पटकन घेणं गरजेचं आहे. या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या संदर्भातली मूळ तक्रार ही वारिस पठाणांची आहे, हे आपण समोर आणलंय. ही तक्रार भारतीय जनता पार्टीची मूळ स्वरूपातली नाही. आता किरीट सोमय्या या निमित्तानं विविध आणखीन तपशील समोर आणताना दिसत आहेत. मग नक्की एमआयएमच्या तक्रारीवर एमआयएमनं काम करणं सोडलं आणि भाजपनं काम करणं सुरू केलं का? विनोद जी, आप चाहे तो हिंदी में भी बात कर सकते हैं. भारतीय जनता पार्टी की भूमिका रही है कि हम ना खाएंगे ना खाने देंगे. उस भूमिका के लिए जो कंप्लेंट आई उसमें महारवार ने एक्सेप्ट कर लिया, डायरेक्टर ने, कि मैंने एंट्री एकोमोडेट किया है, उसके लिए 1% का मुझे कमीशन मिला है. और यशवंत जाधव साहब और उनकी पूरी फैमिली ने इस पे कोई खुलासा नहीं की. उसके जांच के लिए मुझे लगता है कि आज रेड हुई होगी. और दूसरा मुद्दा जो बोल रहे हैं कि चुनाव के समय में भारतीय जनता पार्टी के लोग सेंट्रल एजेंसी का उपयोग करते हैं. राजू वाघमारे साहब, आपकी जानकारी के लिए बता दूं कि आपके शहर के पालक मंत्री, महाविकास आघाड़ी के मंत्री सम्माननीय असलम शेख जी ने 3 पत्र लिखा. जू के बारे में उन्होंने लिखा, जो रानी बाग चिड़ियाघर है उसमें लिखा कि हिंदुस्तान का अगर भ्रष्टाचार का घर कोई होगा तो रानी का बाग होगा, वहां पर कार्रवाई करनी चाहिए. अधिकारियों के ऊपर सीबीआई, ईडी, एसीबी इकोनॉमिक ऑफेंस के माध्यम से मकोका लगा के कार्रवाई करनी चाहिए. दूसरा, उन्होंने आश्रय योजना में भी इसी तरह का पत्र दिया. तीसरा, उन्होंने जो पत्र दिया ऑक्सीजन प्लांट में दिया कि इसमें बड़े पैमाने पे भ्रष्टाचार हुआ है. तो इसमें भारतीय जनता पार्टी पहरेकरी की भूमिका है और जो खाएगा उसके खिलाफ भारतीय जनता पार्टी आवाज उठाएगी. और इसमें मुझे नहीं लगता है कि रोने की जरूरत है. अब राजू, मुझे लगता है कि विनोद मिश्रा जी, एक मिनिट. विनोद मिश्रा जी, या चर्चेमध्ये तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण तपशील समोर आणलेला आहे. ज्या वेळेला किरीट सोमय्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होतात की त्या वेळेला तत्काळ संपूर्ण विषय हा भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर सगळे असा होतो. आता तुम्ही जो तपशील समोर आणलाय त्या तपशिलाला चर्चेत पुनरुक्तीची गरज आहे. आणि ती याच्यासाठी की यशवंत जाधवांच्या विरोधात असलम शेख आणि वारिस पठाण यांनी तक्रारीची मालिका सुरू केली आहे. अनेक पत्र ही यशवंत जाधवांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या किंवा आरोप करत आर्थिक घोटाळे असल्याचं सांगितल्याचं काम हे वारिस पठाण, असलम शेख यांनी केलंय. कोण आहेत ही मंडळी? वारिस पठाण हे माजी आमदार आहेत एमआयएमचे आणि असलम शेख यांना तर शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये, मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळामध्ये मुंबईचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय. आता राजू वाघमारे, तुमच्या कोर्टात बॉल आहे. तुमच्या मंत्र्यांनीच तक्रार केली आहे यशवंत जाधवांच्या विरोधात. मग आता तुम्ही भाजपच्या विरोधात का तक्रार करताय? आणखी एक ऍड करतो. ठीक आहे. सन्माननीय प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले साहेबांनी की महानगरपालिकामध्ये इन्क्रोच डिपार्टमेंट मध्ये सचिन वजे आहेत, वसुलीबाज कोण आहेत, मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार केली. मुख्यमंत्री साहेबांनी इन्क्वायरीचे आदेश दिले. तो अरे भ्रष्टाचार तुमचे लोक करतायत. महानगरपालिकेमध्ये बसले अनेक विभागात असा कुठलाही विभाग नाही जिथे वसुली नाही, जिथे भ्रष्टाचार नाही. तो आम्ही बोलणार ना. विनोद मिश्राजी, डॉक्टर राजू वाघमारे यांना उत्तर देण्याची संधी देऊयात. डॉक्टर वाघमारे, आपलं उत्तर सुरू करायचंय. तत्पूर्वी या गोष्टीची एक आठवण, यशवंत जाधवांच्या विरोधात मूळ तक्रारदार वारिस पठाण, त्याचबरोबर असलम शेख आणि नाना पटोले सुद्धा आहेत. कातेजी, कसं आहे माहिती आहे का जी, की कोणाविषयी कोणी तक्रार केली हा प्रश्न नाही आहे. तुमच्याकडे तक्रार आली, तुम्ही त्या तक्रारीची शहानिशा करता, त्या तक्रारीबद्दल तुम्ही चौकशी करता, तुम्ही ईडी लावता, आयटी लावता. पण या सगळ्यांचा मुहूर्त ज्यावेळी निवडणुका येतात
त्यावेळी या सगळ्या तक्रारीचा मुहूर्त कसा येतो? त्या तक्रारी तोपर्यंत 1.5-2 वर्ष त्या तक्रारी फायली त्याच्या धूळ खात पडतात आणि ज्यावेळी निवडणुका त्या येतात तो नेता ज्यावेळी जास्त बोलतो भाजपच्या विरोधात त्यावेळी त्या नेत्याच्या फायली उघडल्या जातात आणि त्याचा तोड आणि त्याचा आवाज बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढे येते. हा त्याचा अर्थ आहे. बरं. आता कोणाच्या कशा तक्रारी होत्या त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. नाही असं कसं? मुंबई एक महानगरपालिकेच्या मिनिट डॉक्टर आपण उत्तर देत आहात. एक छोटी विनंती आहे, कृपया आपण उत्तर देताना टीव्ही बघू नका, समोर पहा. आपण वर पाहताय ते नीट स्क्रीनवर दिसत नाही, आपण कृपया समोर पहा. तुम्ही असं म्हणताय की तक्रारी कोणाच्या असणार, तक्रारीच्यासाठी निवडलेली वेळ ही महत्वाची आहे आणि तपास यंत्रणा कशा काम करतायत ते पाहणं महत्वाचं आहे. डॉक्टर, पण ज्या वेळेला यशवंत जाधव या शिवसेनेच्या नेत्याच्या विरोधामध्ये MIM आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच तक्रार करायची सुरुवात केलेली आहे, त्या तक्रारींवर कारवाई होत असेल आणि भाजप जर संबंधित त्या तक्रारींचा पाठपुरावा करत असेल तर तुम्ही दोष कोणाला देणार? तक्रार केली पण त्या तक्रारीची कारवाई जी आहे ती त्यावेळी नाही केली. आता निवडणुका तोंडावर आल्यावर तुम्ही जर तक्रारीची कारवाई करत असाल तर याला काय म्हणणार? आणि आता जे भाजपचे प्रवक्ते म्हणत होते की आम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी देत नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतो, मला त्यांना सांगायचंय की ते विसरलेले दिसत आहेत. याच मुंबई महानगरपालिकेमध्ये आता युती तुटण्याच्या आधी गेली 24-25 वर्ष या शिवसेनेबरोबर महानगरपालिकेमध्ये भागीदारी कोणाची होती? तर ती भाजपची होती. मग ते प्रवक्ते हे सांगतायत का की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या या एवढ्या 25-30 वर्षात त्याच्या भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील होती का? बिलकुल, या मुद्द्यावर आपण या मुद्द्यालाही आपण चर्चेमध्ये घेऊ. डॉक्टर वाघमारे, आपण हाही एक गंभीर मुद्दा समोर आणलेलाच आहे की गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या सोबत मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी होती. गेल्या 5 वर्षामध्येच मात्र त्यांनी पहारेकऱ्याची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि आता विनोद मिश्राजी, या मुद्द्यावर तर तुम्ही बोलाच, पण तत्पूर्वी तुम्ही डॉक्टर वाघमारे जेव्हा बोलत होते तेव्हा मोबाईलवर काही दाखवू पाहत होतात. ते कोणाचं पत्र आहे का? ते पत्र कोणाचं आहे? काय तारखेचं आहे? संदर्भ काय आहे? साहब ये पत्र प्रसाद जी 13/1/2022 में डेट करता हूं, आगे बड़ा करता हूं. 13/1/2022 राजू वाघमारे साहब वो चुनाव का मुहूर्त और समय देख रहे, टाइमिंग, और ये ऊपर देखिए लिखा हुआ है मिनिस्टर ऑफ टेक्सटाइल, फिशरीज एंड पोर्ट्स. ये मिनिस्टर मुझे लगता है कि राजू वाघमारे साहब को याद होगा कि सम्माननीय असलम शेख जी की मिनिस्ट्री है. और वो क्या लिखते हैं कि मैनिपुलेशन ऑफ टेंडर कंडीशन टू कीप आउट नेशनल एंड इंटरनेशनल फर्म्स फॉर द पार्टिसिपेटिंग इन भाई कल्ला जू एनिमल डिस्क्लोजर. इसमें इन्होंने इतने सीरियस आरोप लगाए हैं कि इसको भ्रष्टाचार का अड्डा बताया हुआ है. अब भी का है, अब भी का लेटर है. तो ये टाइमिंग, और जो दूसरा उन्होंने सवाल बताया कि राजू वाघमारे साहब ने कि भारतीय जनता पार्टी 24 साल से इनके साथ में थी. बात एकदम बराबर है, 24 साल से हम लोग साथ में थे, लेकिन भारतीय जनता पार्टी हमेशा कभी भी भारतीय जनता पार्टी के पास मेयर नहीं रहा, भारतीय जनता पार्टी के पास स्टैंडिंग कमेटी नहीं. अरे मिश्रा जी, लोग हंसेंगे. अरे इतना तो झूठ मत बोलो. अरे लोग हंसेंगे. बच्चे जैसी बातें मत करो. अरे बच्चे जैसी बातें मत करो. मेयर नहीं था, ये नहीं था, वो नहीं था. अरे साथ में थे आप लोग, तो तभी कुछ नहीं बात किया. जवाब नहीं रहता ना, तो ऐसे बीच में. अरे क्या बात करते हो? बच्चे जैसी बातें मत करो मिश्रा जी. मेरी बात सुनो. आप साथ में थे, आप तभी आपको भ्रष्टाचार याद नहीं आया. अभी आपको भ्रष्टाचार याद आता है. अरे क्या बात करते हो यार. जेव्हा तुमच्या वेळेत बोला ना साहेब, आमच्या वेळेत कशाला बोलता? आपण खूप सिनियर आहात, खूप सिनियर आहात डॉक्टर साहेब. असं अहो तुम्ही लहान मिश्राजी आणि डॉक्टर वाघमारे, मिश्राजी आणि डॉक्टर वाघमारे आणि मिश्राजी, आपल्याला मुद्द्यावर यायचंय. पटकन आपण याचं उत्तर द्या. विनोद मिश्राजी, आपण याचं उत्तर द्या की गेले 25 वर्ष आपण सोबत होतात, त्यावेळेला या प्रकारच्या शिवसेनेच्या वर्तनाच्या कडे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं आणि सगळे विषय गेल्या 5 वर्षात आपल्याला दिसायला लागले आहेत का?
बोलता हूँ साहब जी आपको क्रॉफर्ड मार्केट का विषय होगा। क्रॉफर्ड मार्केट का विषय निकला था, किसी विकासक को दिया था। उस समय के हमारे महानगर पालिका के गट नेता, स्टैंडिंग कमेटी के मेंबर, लीडर आशीष सेलार साहब ने पूरा पेपर फाड़ा था, पूरा मीडिया बाहर देखी थी, हंगामा किया था। आज भी क्रॉफर्ड मार्केट रुका हुआ है। 2016 में हम साथ में थे, फिर भी रोड कॉन्ट्रैक्टर के ऊपर भारतीय जनता पार्टी ने मुद्दा उठाया। उसके बाद कॉन्ट्रैक्टर के ऊपर कार्रवाई हुई। माननीय मुख्यमंत्री महोदय ने कार्रवाई का आदेश दिया। कम से कम 11-12 कॉन्ट्रैक्टर जेल में गए, 200 इंजीनियर्स के ऊपर इंक्वायरी हुई। और उसके बाद क्या हुआ, ये सरकार 5 साल के अंदर आई। जब से 2 साल में महाविकास आघाड़ी की सरकार आई, उन्होंने उन ब्लैक लिस्टेड कॉन्ट्रैक्टर्स को ब्लैक लिस्टिंग से हटा करके उनको फिर से रोड के टेंडर में पार्टिसिपेट करने दिया। उसमें जिस तरह से राजू वाघमारे जी हाथ उठाए हैं, स्टैंडिंग कमेटी का रिकॉर्ड बताएगा कि इनके मंत्री भ्रष्टाचार के खिलाफ पत्र लिखते हैं जिस प्रकरण में, और कांग्रेस पार्टी शिवसेना के साथ में स्टैंडिंग कमेटी में हाथ फैलाती है, उनके इशारे पे हाथ उठाती है। बिलकुल विनोद मिश्रा याही मुद्द्यावर बोलू। आपल्या सगळ्यांना या गोष्टीची पूर्णपणे आठवण असेल की स्थायी समिती ही तिजोरीची चावी सांभाळणारी महत्वाची व्यक्ती ही त्या अध्यक्षपदी असते। स्वाभाविकरित्या मुंबईच्या महानगरपालिकेचं बजेट तुम्ही कल्पना करा 65,000 कोटीच्या पुढे मागे आहे। 65,000 कोटीतला टक्का किती आहे माहित नाही, पण आपण जरी गणितासाठी धरून चालू की दर वर्षाला 65,000 कोटीतला 1% जरी कोणाच्या घरी गेला तर त्याच्या घरात कदाचित पैसे ठेवायला जागा उरणार नाही, एवढे पैसे वर्षाकाठी पोहोचत असावेत। याच्याचमुळे या भ्रष्टाचाराचा आकार केवढा मोठा आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल। राजू वाघमारे आपण उत्तर देणार आहात आणि या उत्तराच्या निमित्तानं याही बाबतीत आपल्याला बोलायचं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता आहे, पण काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत कधीच वागताना दिसत नाही। काँग्रेस ही प्रत्यक्षात मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या अनेक मुद्द्यांमध्ये मौन बाळगून दिसलेली आहे। प्रसाद काटेजी, कदाचित आपली इन्फॉर्मेशन खूप चुकीची आहे। आमचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी वेळोवेळी नाला सफाई पासून, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट पासून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी रवी राजांनी आवाज उठवलेला आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी आपलं मत मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींवर त्यांनी आरोप उच्चारलेले आहेत। राहिला प्रश्न दुसरा की ज्या वेळी हे आता मिश्राजी कोण आहेत माहित नाही, पहिल्यांदा मी बघतोय ते सांगतायत की आमच्या मंत्र्यांनी या तारखेला मिश्रा नगरसेवक आहेत आणि विनोद मिश्रा हे भारतीय जनता पार्टीचे गटनेता आहेत। मी आपल्याला फक्त आठवण करून दिली। डॉक्टर वाघमारे बोला। झालं का तातेजी? जी, तुमचं प्रेम थोडं बाजूला ठेवावं, जरा आम्ही बोलत असताना बोलू द्या। अहो डॉक्टर, आपल्यासारख्या ज्ञानी माणसाला एखादा तपशील माहित नसेल तर माहिती करून देणं हे काम आहे माझं। डॉक्टर, चिडताय कशाला? काय आहे बघा, मी पहिल्यांदा या मीडियामध्ये मिश्राजींच्या समोर, ते माझ्या समोर बसलेले आहेत, मी कधीही कुठच्याही डिबेटमध्ये मिश्राजी माझ्या समोर आलेले नाहीत। ठीक आहे, मी महाराष्ट्राचे आणि देशाचे विषय करतो, माझ्या समोर कधीच त्यांचं बोलणं झालेलं नाही, हे ते पण सांगतील की आम्ही कुठच्याच डिबेटला एकत्र नव्हतो, त्याच्यामुळे मला माहित नाही। ठीक आहे, हरकत नाही। दुसरा प्रश्न असा की महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वेळी फडणवीसांचं सरकार होतं, आम्ही 16 मंत्र्यांवर आरोप केले, मी सचिन सावंत, आम्ही पुराव्यानिशी आरोप केले, आम्ही सगळे आरोप घेऊन मुख्यमंत्र्यांना दाखवले। या सगळ्या आरोपांमध्ये कधीच ईडीला जाग आली नाही गेल्या 5 वर्षात, कधीच इन्कम टॅक्सला जाग आली नाही गेल्या 5 वर्षात, कधीच सीबीआयला जाग आली नाही गेल्या 5 वर्षात। आम्ही ओरडून पुरावे दाखवले, तुम्ही मीडियानी चिक्की घोटाळा दाखवला, तुम्ही मीडियानी निलंगेकरांचा भ्रष्टाचार दाखवला, तुम्ही मीडियानी जलयुक्त शिवाराबद्दल बोलले, आम्ही सगळे पुरावे दाखवले, पण ईडीला पण जाग आली नाही, सीबीआयला जाग आली नाही की दुसऱ्या कोणत्याही सेंट्रल एजन्सीला, आयटीला पण जाग आली नाही आणि भाजपच्या एका मंत्र्यावर धाड पडली नाही। बर, यावर आपण या सगळ्या मुद्द्याला, डॉक्टर वाघमारे, या सगळ्या मुद्द्याला आपल्याला मुंबईशीही जोडायचं आहे।
डॉक्टर 2014 पासून एक तरी बीजेपीचा नेता की ज्याच्या घरी ईडी, सीबीआय किंवा आयटीची रेड पडली का? तर पडली नाही. आपण याचं कारण काय? मुंबईतल्या कारवाईच्या बाबतही सजग राहू. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक कंत्राटदारांना गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये विविध प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. विनोद मिश्रांकडे त्याचा तपशील असेल. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं प्रकरण अस्मितेशी आणून जोडलं जात आहे. यशवंत जाधव हे मराठी अस्मितेचं प्रतीक बनवलं जात आहे. यशवंत जाधवांचे आर्थिक व्यवहार हे मराठी अस्मितेच्या आड लपवण्याचा प्रयत्न होतोय. आता मला विनोद मिश्रा आपण उत्तर द्या की फक्त आणि फक्त कारवाई ही यशवंत जाधव अशाच नावांच्या मराठी माणसांभोवती फिरतीये का? कारण नवा तपशील असा आहे की कंत्राटदार हे गेले 7 वर्षांपासून सातत्यानं विविध तपास यंत्रणांना सामोरे जात आहेत. विनोदजी. सर, भ्रष्टाचार और मराठी अस्मिता का कोई लेना देना नहीं. जब शिवसेना के ऊपर आरोप होते हैं या इस तरह के कोई भी हमले होते हैं तो तुरंत मराठी अस्मिता की आड़ में हो जाते हैं. एकदम सच्चाई है, पूरे महाराष्ट्र ने देखा हुआ है. और इससे पहले भी अगर मैं एग्जाम्पल के लिए दूं तो एक आश्रय योजना में 300 करोड़ का सबसे लोएस्ट बीडर बीजे सिरके महाराष्ट्र की नामांकित कंपनी है, उसको टेंडर मिला था, उसको कैंसिल करके टेंडर को कैंसिल किया गया. किसको दिया गया? और नॉन महाराष्ट्रियन को. एक कॉन्ट्रैक्ट बताएं, एक महानगर पालिका का कॉन्ट्रैक्ट बताएं जो मुंबई महानगर पालिका मराठी मानुस को देता है. इंजीनियर से लेके 90% से ज्यादा इंजीनियर, मुझे लगता है 98% सब मराठी मानुस है. उनके प्रमोशन की फाइल 1 महीना मंजूर होने के बाद भी वक्फ कमेटी में हाउस के लिए क्यों पड़ी हुई थी? कौन वसूली कर रहा था? मराठी मानुस भी अभी जान चुका है कि उनके नाम पर वसूली हो रही है और भ्रष्टाचार का जो पैसा है लोग वसूली कर रहे हैं. ठीक है. इसका कोई मराठी अस्मिता, मराठी माणूस से कोई लेना देना नहीं. आता या चर्चेत आणखीन एक पटकन संधी ही डॉक्टर वाघमारेंना आहे. डॉक्टर वाघमारे, आपल्यालाही 30 सेकंद देतो. विनोद मिश्राजी, आपल्याला वेळेमध्ये चर्चेला विराम द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्यालाही मी त्यानंतर संधी देईनच, पण पटकन विचारतो तो प्रश्न डॉक्टर वाघमारेंना. डॉक्टर वाघमारे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीची अशा प्रकारची कारवाई ही तुम्हाला राजकीयदृष्ट्या प्रेरित वाटतेय? महानगरपालिकेमध्ये तुम्ही जेव्हा मैदानात उतराल निवडणूक लढवण्यासाठी तेव्हा तर तुम्ही स्वतंत्र लढणार आहात. मग त्यावेळेला कोणाच्या बाबतीत बोलाल आणि भ्रष्टाचारावर बोलाल की नाही? मी परत एकदा सांगतोय की लगेच यशवंत जाधव यांना भ्रष्टाचारी ठरवून मोकळं होण्याचं काहीही कारण नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की यशवंत जाधव जरी आज आयटीची रेड पडली असेल तरी त्याच्यात काय हे सिद्ध झालेलं नाही की आयटीच्या रेट मध्ये त्यांच्याकडे काहीतरी भ्रष्टाचाराचे कागदपत्र मिळाली किंवा ते भ्रष्टाचारी सिद्ध झालेले आहेत. ही धाड पडलेली आहे. या धाडीची चौकशी होते आणि अशा कित्येक धाडी पडल्यानंतर चौकशी करून त्याच्यातून ज्यांच्यावर धाड पडलेली असते ते निर्दोष साबित होतात. त्याच्यामुळे आतापासून यशवंत जाधव भ्रष्टाचारी आहेत हे बोलायला काही अर्थ नाही. चालेल. विनोद मिश्रा, या प्रकारचा बचाव जर निवडणुकीत राहिला तर निवडणुकीमध्ये कोणासाठी अवघड राहणार आहे? काय नाही, विनोद मिश्रांसाठीच प्रश्न आहे. वेळ मर्यादा आहे आपल्याला. विनोदजी, आपण उत्तर द्या. काय प्रश्न रिपीट करा. प्रश्न स्पष्टपणे असा होता की हाच जर बचाव सत्ताधाऱ्यांच्याकडून यशवंत जाधवांच्या बचावाच्या साठी जर झाला तर कोणासाठी तो परिस्थिती अवघड करणारा असेल? ये शिवसेना और महाविकास आघाड़ी के लिए अवघड रहेगा, उनके लिए परेशानी वाली रहेगा, क्योंकि मुंबई की जनता को पता है, वो चाहे वो कोकण का हो, पश्चिम का हो, पश्चिम महाराष्ट्र का हो, विदर्भ का हो, नासिक का हो, मुंबई का हो, सब मुंबई के अंदर एक मिनी भारत रहता है. इन्होंने जो फुटपाथ में घोटाला किया, रोड पे घोटाला किया हुआ है, तो मुंबई हमेशा पानी के अंदर डूबती है. अरे भाजपा को नैतिकता ही नहीं है मिश्रा जी मुंबई महानगर पालिका में बात करने के लिए. ठीक आहे. डॉक्टर वाघमारे आणि डॉक्टर मिश्रा दोघांमध्येही हस्तक्षेप करतो याच्यासाठी, कारण तुम्ही दोघेही हिंदीत सुरू झालात तर चॅनल मराठी आहे याचाही प्रेक्षकांना विसर पडेल. मला ते होऊ द्यायचं नाहीये. आपण आपल्या भूमिका मांडण्यासाठी वेळात वेळ काढून आज चर्चेसाठी उपलब्ध झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चर्चेला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी चर्चेला इथेच विराम देतोय. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.